आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत. मी हे जनतेच्या समोर आणलेलं आहे कारण आधी अशाच पद्धतीनं जे संजय शिरसाट आहे संभाजीनगरचे यांच्या घरातला व्हिडिओ, आता घरातला व्हिडिओ तर बाहेरचे माणसं नाही काढू शकत ना, त्यामुळे घरातला व्हिडिओ समोर आला होता की नोटांच्या बॅगच्या बॅग भरलेल्या. आता हा व्हिडिओ घरातलाच व्हिडिओ एका अर्थाने म्हणावं लागेल आणि त्या महोदय जे कोणी आहेत, तुम्ही आमदार सांगतात, त्यांना ह्या नोटा किती आहेत काय आहेत सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना त्या द्यायच्या असतील. त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं. जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल. मग महेंद्र दळवींनी जर मॉब केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल. या व्हिडिओचा काही अंश जरी सत्यता आढळली तरी मी आमदारकीचा राजीनामा देईल असं ते म्हणताय. हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मी मला त्यांच्या राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे. त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेली नाही, करणार पण नाही. माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. मला सांगण्याचा मुद्दा आहे की आत्ताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काय यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही येत, हे सगळ्या गोष्टी फॅक्टरीतून येत नाही. मग सगळे टेंडर्स, सगळं राजकारण, सगळे याचे त्याचे टक्केवारी घेणं, बदल्यामध्ये सगळ्या गोष्टी करणं, याच्यातला हा पैसा आहे. माझा मुद्दा तो आहे. मला त्या राजीनामा वगैरे हा काय मी मागितलेला नाही, मला त्याच्याशी त्या विषयाशी काही घेणं देणं पण नाही. तटकरेजण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही. एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल आणि माझ्या मोबाईलवर तटकरेंचा ह्या वर्षभरात तरी कधी फोन बोलणं, आधी ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस बोलणं होत असेल, पण आत्ता तरी तटकरेंशी माझं बोलणं नाही. व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही, पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा. तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना. तुम्ही तुमचं आहे का नाही तेवढं सांगा, नसेल तर पोलिसात तक्रार करा, पोलिसांना चौकशी करू द्या. व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता, मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. आता तुम्ही महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा करता का तुम्ही? म्हणतात राजीनामा नाही पण निदान कारवाई. हे पहा, जसे महेंद्र दळवी आहे याच्यात तसे समोर एक लाल शर्टवर पैसे मोजणारी व्यक्ती पण आहे, तिचा चेहरा दिसत नाही. मला तर वाटतं सगळ्यात मेन कल्प्रिट ती व्यक्ती आहे, सगळ्यात महत्त्वाची.